परिस्थितीच्या चटक्यानंतरही फुलती गालिच्यावर स्वर्णफुले. होय, परिस्थितीचे चटके सहन करून त्यावर मात करून परिश्रमाने यशाचा सुंदर गालिचा विणता येतो हे दाखवून दिले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी. चंद्रपूर हा पूर्व विदर्भातला एक जिल्हा. पूर्वी हा जिल्हा चांदा म्हणून ओळखला जायचा. महाराष्ट्राचे टोक असलेल्या या जिल्ह्यात मराठी, कोलम आणि हिंदी भाषा बोलली जाते. या जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प, सर्वात मोठी पेपर मिल आणि वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही मोठी खनिज कंपनी अस्तित्वात आहे. मात्र असं असलं तरी या जिल्ह्याचा मानवी निर्देशांक खूप कमी आहे. या जिल्ह्यातील बहुतांश जनता ही आदिवासी समाजातून येते, तर शेती हे त्यांचे मुख्य व्यवसायाचं साधन आहेत. जिल्ह्यातील गरजू, गरीब आणि दुर्बल महिला या दारिद्र्यात हितपत पडलेल्या आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 47 वर्षापूर्वी स्थापन झालेला महिला आर्थिक विकास महामंडळाने अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महिलांच्या विकासाचा राजमार्ग सुबक अशा गालिचांवरून सुरू झाला आहे. या भागातील महिलांना रोजगार देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्पेट अर्थात गालिचा तयार करण्याचा उद्योग उभारण्यात आला. जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा आणि मूल या 2 ठिकाणी हे कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून या प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत सुमारे 250 महिलांना सुतापासून कार्पेट निर्मिती करण्याचं प्रशिक्षण यशस्वीरित्या देण्यात आले आहेत. केवळ 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटावा यासाठी दिवसभर उन्हातान्हात मोलमजुरी करणाऱ्या अशिक्षित महिलांना कार्पेट उद्योगाने प्रगतीच्या मार्गावर चालण्याची दिशा दिली. या महिलांना कार्पेट निर्मितीद्वारे दररोज 250 ते 300 रुपयांचा रोजगार मिळू लागला. प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे 250 महिला आता अतिशय सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम असलेल्या शोभिवंत कार्पेटची अर्थात गालिच्याची निर्मिती करू लागल्या आहेत. या गालिच्यावरील सुबक आणि सुंदर नक्षीकाम ग्राहकांना आकर्षित करू लागले आहेत. म्हणूनच उत्तर प्रदेशातील भाडोई येथील मा अंबा कार्पेट आणि महालक्ष्मी कार्पेट या 2 कंपन्यांनी या महिलांनी तयार केलेल्या कार्पेटची बाजारात विक्री करण्यासाठी तयारी सुद्धा दर्शवली आहे. त्यासाठी या कंपन्यांनी या महिलांसोबत द्विपक्षीय करारही केला आहे. प्रशिक्षित झालेल्या महिलांचा आत्मविश्वास दुणावला असून गेल्या आर्थिक वर्षात या कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये सुमारे 58 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आणि मदतीमुळेच हे शक्य झाल्याचं इथल्या महिला सांगतात. या कामामध्ये येताना आधी मला या कामाबद्दलची काहीही माहिती नव्हती, पण या गटामार्फत या मूलमध्ये आपल्या गटामार्फत पेट भरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आली. आधी मी कोणतेही शेतीचे कामं करत होती, पण कार्पेटमध्ये आल्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं. यापासून मला माझी आर्थिक स्थिती पण सुधारलेली आहे. कोणती बी डिझाईन येऊ ते सुद्धा आम्ही चांगले परिपूर्ण कार्पेट विणून आमचं काम सुरळीत चाललो. आणि माझ्या संसारात माझ्या मिस्टरांना काम नसताना सुद्धा मी माझ्या संसारात खूप काही मदत करते आणि मुलाबाळांना माझ्या सासू सासऱ्यांना पण खूप काही संसारात माझ्या या पैशाने कार्पेट या युनिटमध्ये आली तेव्हापासून माझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. महिलांनी अथक परिश्रमातून तयार केलेल्या गालिचा यांची होणारी विक्री आणि त्यातून महिलांना उपलब्ध झालेला रोजगार या गोष्टी पाहता आता कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राचा जिल्ह्यातील अन्य ठिकाणावर सुद्धा विस्तार करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळाने घेतला आहे. आमच्याकडे हा जो कार्पेट युनिट आम्ही सुरुवात केलेली आहे, तर आम्ही हे करत असताना आम्हाला अनेक प्रश्न पुढे आलेले होते. गावा पातळीवर काम करत असताना की महिलांना स्थानिक पातळीवर कशा पद्धतीनं त्याला रोजगार देता येईल आणि त्या रोजगारामध्ये महिलांचा सहभाग कसा राहील, महिलांचा मालकी हक्क त्याच्यामध्ये कसा राहील, या अनुषंगाने आम्ही विचार केला. खनिज विकास क्षेत्राअंतर्गत आम्ही त्याचा विस्तार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास आता आम्ही 8 ते 10 हजार महिलांना याच्यामध्ये पुढे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी त्यांना उद्योग देणार आहोत, त्यांना त्यांच्या हाताला काम देणार आहोत आणि त्यातून हे जी कार्पेट निर्मिती होणार याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कसं आणता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि सावली या ठिकाणी ही कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राचा विस्तार करण्यात आला आहे.
सावली येथे नुकताच कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राच्या सामूहिक उपयोगिता केंद्राचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि रोजगार निर्मिती करून देणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात म्हणजे महिलांच्या प्रगतीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया माननीय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. गारमेंट क्लस्टरच्या माध्यमातून, रेडीमेड गारमेंट क्लस्टरच्या माध्यमातून साधारणतः ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये 3000 महिलांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आणि त्यामधून त्यांना आता प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची संधीसुद्धा सुरू झाली आहे किंवा नव्हे तर काम सुरू झालेलं आहे. त्याचं सर्व ट्रेनिंग देणं, त्यांना ट्रेनिंगनंतर त्याच्या हाताला काम देणं आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं हा त्यामागचा उद्देश राहिलेला आहे. याचबरोबर आम्ही गारमेंटच्या क्लस्टरच्या बरोबर कार्पेट क्लस्टर असेल, अगरबत्ती प्लॅन असेल आणि विविध महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी माविमच्या माध्यमातून महिलांना शेतीपूरक ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारे अवजारे हे करून पुरवठा करून यासाठी सुद्धा मागील 2 वर्षामध्ये महिला बचत गटांना 460 गावातील 60 गावांना स्वयंपूर्ण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानांनी जोड असली पाहिजेत आणि तांत्रिक आणि तंत्रज्ञानाची शेती असली पाहिजे, त्याचा वापर कसा करता येईल यासाठी 460 गावे निवडली आणि त्याला 50 कोटी रुपयाची मदत मग खनिज माध्यमातून असेल किंवा इतर स्रोतातून असेल